आता चालू आहे बघा आखाड महिना, म्हणजे संपत आला आता आखाड महिना. आज संपतोय, आज रात्री अमावस्या येते आणि आखाड महिन्यात गावातले देव करत असतात. तर आज आम्ही देव करायला चाललोय आणि गावातले बरेच देव करतात. बाहेर गावी तर काय ते नॉनव्हेज असं बोकडं वगैरे काय असं, तसं आमच्यात काय नाही. आम्ही शाकाहारी, आमचं गाव शाकाहारी आहे पूर्ण. फक्त नारळाला नारळ नैवेद्य वगैरे देवाला दाखवायचं असते, गावातले सगळे देव करायचे असतात. तर तेच आज आम्ही गावातले देव सगळं करणार आहे. तर चला पहा व्हिडिओ. आणि ज्याने कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. चला. तर पहिलंच उठला देव आलं बघा. आपण देवाला ताईबाईच्या देवाला, हे इथल्याच आमच्यातल्याच माळी सरांचा वाडा आहे आणि या वाड्यातच हे देवळ आहे. आणि इथंच आम्ही आता बघा लागली पूजा करायला ती ताईबाईचं. अजून भरपूर देव आहेत. सुरुवात तर ताईबाईपासून होणार आहे. झालेली आहे आपली. हळदी कुंकू, नारळात हळदी कुंकू पाणी वगैरे घालून लावून झाले सगळे. आता आता नारळ वगैरे फोडूया. आता बघा नैवेद्य दाखवायचं. नैवेद्य दाखवून झालं. अजून बघा कमीत कमी 3 ते 4 देव आहेत. आता पहिला देव आपण केलेला इथं ताईबाई देव. त्यानंतर नाही तर दुसरा देव आहे बघा, नरसोबा. नरसोबा देव आता इथं. झाल्या बघा. इथलं पण देवाचा अगरबत्ती नारळ फोडून नैवेद्य दाखवायचा. आता नैवेद्य पण दाखवला. झालं 2 देव झालं. आता चला आता पुढच्या देवाला. आता आलो बघा झऱ्याच्या लक्ष्मीला. आणि आता आहे झऱ्याच्या लक्ष्मीला. आणि जरा डोंगरात आहे बघा देव मंदिर, बघू शकताय. गावातले बरेपैकी सगळे लोक हे देवदेव करतीलच या महिन्यात. वरती सगळा डोंगर आहे पाठीमाग आणि डोंगराच्या थापाड्यालाच हे देऊळ आहे. इकडं खाली पण घर आहेत आणि इकडे पुढं असंच गाव आहे. आता आपण गावातनंच ह्याच रोडने आलोय आणि इकडं खालच्या साईडला गाडी लावली. हेच आहे आणि इथंच देऊळ आहे. आणि वारं भरपूर सुटले त्यामुळे आता देवा लागायची शक्यता जरा कमीच आहे. वारं जास्त असल्यामुळं दिवा नाहीच लागणार. आणि खूप प्रयत्नातून शेवटी देवा काही लागलेला नाही. वार भरपूर असल्यामुळे देवा लागलेला नाही. आता असंच करायची पूजा. आणि माझं एकच काम आहे, गाडी चालवायचं आणि असं बसायचं.
पुन्हा अनेक प्रयत्न करून शेवटी बघा आमच्या आईने एवढ्या वाऱ्यात सुद्धा आधी इथं दिवा लावलाच. आणि आम्ही आलो होतो त्यावेळेला बघा फक्त एकच व्यक्ती होती आणि आता आम्ही जाताना बघा इथं किती गर्दी झाली. देवाला भरपूर लोक येतात गावातले. मायबाई त्यानंतर आम्ही इथल्याच बाजूच्याच बघा ह्या सोबत मायबाई पण करूया. आणि आता आलोय बघा बनातील श्री बनशंकरी देवीला. हे पण देव आपल्याला करायचंच आहे आज. नुसतं पाया पडूनच गेले मग आता साखर देवदर्शन झाले आता नारळ फोडू आपण. आणि आता आलो आपण बाहेरच्या साईडला फ्रंटला मंदिराच्या. माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही हे लोकेशन पाहिलंच असणार नक्की. आणि इथलं पाणी पुरवठ्याची विहीर बघूया. बघा पाणी सुंदर असे हे आमचे बनाळी आणि बनशंकरी मंदिर. अभिमान वाटतो आम्ही बनाळीकर असल्याचा. शुद्ध शाकाहारी गावाची ओळख आमच्या. आणि फायनलचा शेवटचा देव आता बघा आपला मरीमाय आहे. मरीमायच्या देव झाला की झालं. आणि ह्या देवाचं देऊळ बांधायचं चालू आहे म्हणून देव इकडे साईडला आणून ठेवलाय झाडाखाली. इथं देऊळ बांधले बघा. अजून जरा मागच्या साईडने भिताड वगैरे वाढायचं आहे म्हणून इथं झाडाखाली आणून या देवाला इथं झाडाखाली ठेवलेलं आहे सगळं देव. आणि इकडंच आहे आमची हायस्कूल शाळा जिथं आम्ही शाळा शिकलो. आणि हे शाळेचे ग्राउंड. आणि इथं आलेत मेंढरांची पिल्ली.